रामकृष्ण हरी माऊली. तर आपल्या 155 दिंडी क्रमांकमध्ये आत्ताच पुण्यामधील एक भाविक भक्त 3 जणी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं झालं की आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. ठीक आहे म्हणून आपला छोटासा ब्लॉग तुम्ही तुमचं पुन्हा बोलू. तर या ठिकाणी तुमचं नाव काय? नंदिनी नाव आहे. चला या चलतीवर बोलू आपण. तर या ठिकाणी आम्ही आता पुण्यातून आर्मी कॅम्पपासून पुढे सरकत आहोत. त्यांनी आम्हाला जिथं आमचा मुक्काम होता तिथूनच आलेले आहेत. त्यांनी आम्हाला असं म्हणले की आम्ही स्वारगेटपर्यंत येणार आहोत. मी त्यांना अशी विनंती केली की आपण स्वारगेट पैसे नाही तर तुम्ही आम्हाला हडपसरपर्यंत सोडायला या. ते लगेच पहिल्याच गोष्टी म्हणले ठीक आहे चला जाऊ. म्हणजे डिस्कस करण्यामध्ये वेळ न घालता एक ओढ माणसाला कशी लागते बघा. तर तुमचं नाव काय? धनश्री. ताई तुमचं नाव काय? अक्षदा. तरी तिघी मैत्रिणी, ताई म्हणा, बहिणी म्हणा, फ्रेंड म्हणा, बेस्ट फ्रेंड हे आलेले आहेत. तर यांना आपण म्हणू किती वर्ष झाले जातो आम्ही लहानपणापासून तिथं जाऊ प्रॉपरचे असतो. अरे वा वा प्रॉपरचे आहेत म्हणूनच सोबत आपल्याला सोडा येऊ येतात आणि तिकडून सासवडचे आम्हाला नेले येतात. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का? तुम्ही पुणेकर आहे ना, आम्हाला इथून सोडायला येताना तसं सासवडचे काही लोक असतात आम्हाला घेऊन जाण्यासाठी पण येतात वेगळा. हां म्हणजे माऊलीची जी परंपरा आहे तुमच्यासारख्या मुलं अजून पण आहे. कारण जे रीतिरिवाज असतात पाहुणे आल्यानंतर कसं सोडायला जातो. माऊली आपण पाहुणे आहोत आम्ही. तुम्ही आता सोडा येणार ते न्यायला येणार. कसं वाटतं एवढे म्हणजे मला पुण्याचा 2 दिवसाचा अनुभव सांगा की बाबा असं रोजचं पुणे कसं असतं ना आम्ही आल्यानंतर किंवा माऊली आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं पुण्यात? ज्यावेळी सगळे माऊली येतात त्यावेळी मन एकदम असं तृप्त होतं. म्हणजे पूर्ण रिलॅक्स जे कामाचं शेड्यूल वगैरे असतं सगळीकडे सगळे माऊली वगैरे सगळं कार्य पूर्ण मला सुखात मिळतं. हां म्हणजे एक ही माहोल वेगळा राहतो पुणेकरांसाठी की रोजचं जीवनशैली वेगळी आणि आजची जरा वेगळी 2 दिवस. हा आनंदमय वातावरण असं असतं की खूप म्हणजे खूप भारी वाटतं. सर्व तुम्ही काय म्हणजे सर्व्हिसलाच आहेत आज पुणेकर खास आमच्यासाठी सुट्टीत. हां पूर्ण आमच्या म्हणजे सर्व भाई भक्तांसाठी सुट्टीत. ताई तुम्ही काय करता? काय करता? होय का? ठीक आहे. ताईचं पूर्ण जॉब असतं. पुणेकर आमच्यासाठी आज मोकळेच असतात पूर्वजण. ताई एवढ्या 2 दिवस प्रत्येक पुणेकर सेवेत असतो. वा 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 छान. पुणेकरांची अजून एक चांगली गोष्ट तुमच्या माहीत आहे खूप अन्नदान करतात. आणि महत्त्वाचं आम्हाला काय आवडतं माहीत आहे का? पुणेकर संस्कृतीला जपून आहेत. संस्कृती जर घर म्हणलं माहेर घर म्हणलं तर पुण्याहून ओळख आहे का? तर संस्कृतीला जपत आलेली पुण्याची परंपरा आहे. नावच आहे पुण्यनगरी या ठिकाणी. बोला की बोला. माळीन मावशांच्या 2 गोष्टी होत्या. बोला माळीन मावशीने 2 वाऱ्या केल्या यांचा अनुभव सांगतो. वर्ग तलाठी झाले सर्व्हिस गव्हर्नमेंट आणि महत्वाचं दुसऱ्या वारीला सोनसेत नौकरला सरकारी भेटले ग्रामसेवक. बरोबर आहे का नाही? म्हणजे माऊलीचा वारीचा गुण आहे की काहीतरी आल्यानंतर माऊली काही ठेवून घेते काहीतरी देणार तुम्हाला. तर निस्वार्थपणाने जे या ठिकाणी वारीमध्ये येतात त्याचं नक्कीच माऊलीच्या आशीर्वादानं सर्व काही चांगलं होतं. आम्हालाही अनुभव आहे सर्वांना अनुभव आहे. चला तर कसं वाटलं तुम्हाला? अजून खूप आज आमचा प्रवास आहे. याने आम्हाला पूर्ण हडपसरपर्यंत सोडायला येणार आहेत. आम्ही असंच मजा मस्ती करत जाऊ. चला रामकृष्ण हरी. भेटू मित्रांनो लवकरच.